अटॅक करतील आणि काय करतील नाही. गुड मॉर्निंग फ्रॉम बदामी कर्नाटका. तर आज आपल्या राईडचा तिसरा दिवस आहे आणि आपल्या बाईक वगैरे रेडी झाल्यात. कुणाल विपुल त्याच्या गाडीला बॅग वगैरे सेट करतोय. तर आपली बॅग वगैरे सेट झाली सर्व. टँक बॅग, टॉप बॉक्स वगैरे आपला सेट झाला आहे. तर आपल्या टॉप बॉक्सने देखील एकदम मस्त असं काम केलं आहे. तर आपला द 06 रायडर अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि द 06 रायडर आपल्या इंस्टाग्राम आय डीला देखील फॉलो करा. तर आपला राईडचा तिसरा दिवस आणि निघालो तो आम्ही कर्नाटक येथील बदामी केव्स वगैरे बघायला. तर सर्वजण सेट झालेत. तर भेटूया आपल्या बाईकवर. तर हे काका आपल्याला विचारतात पण त्यांची कर्नाटका भाषा आपला काय समजत नाही. त्यांना हिंदी बोलत होते तर त्यांना येत नाही. तर राहू द्या, त्याला ॲडजस्ट करा काहीतरी. की पूर्ण असं आपण अलग अलग स्टेटमध्ये जात असतो तेव्हा असे काही माणसं असतात आणि ते आपल्याला बघतात आणि आपल्या गाड्या वगैरे किंवा आपला जो ड्रेसिंग वगैरे लुक असतो तो बघून ते देखील हैराण होत असतात. समोरला इथे पुरी भाजीचा स्टॉल भेटला आहे. तर आलो ये बोलतो आज पुरी खायची. पुरी खाण्यासाठी आलो. हा समोरच आपल्या बदामी येथील मार्केट एरिया देखील आपण बघतोय. नाश्ता करायला थांबलो. ऑथेंटिक तर नाश्ता वगैरे झाला आपला आणि सगळेजण रेडी झालेत. आणि एमकीचा गोप्रोचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तर त्याच्या माईकचा ॲडॅप्टर मध्ये मध्ये चालतोय, मध्ये मध्ये चालत नाही असा प्रॉब्लेम झाला आहे. तर काय आता तो करतोय लॉकचं काय माहीत नाही पण आपले येत राहतील. बघू, आपला पण काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे कारण की राईड आल्यावर सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघाव्या लागतात. तर मग कुणाल झाला रेडी, निघाला आहे पुढे. तर मी पण निघतो. भेटू आपण गाडीवर आपल्या. समोरला आपण बघतो कमानी आणि या कमानीच्या आतून आपल्याला समोरला जे केव्स वगैरे दिसतात. तर समोरला काहीतरी किल्ल्यासारखा दिसतोय. तर तिकडे पण जाणार आहोत. बघू, कारण की जास्त चढायचं म्हटल्यावर ह्यांना जमत नाही. तर शाळेतली मुलं देखील तिकडे चाललीत आणि आपल्या समोरच बदामी केव्स दिसतात. अप्रतिम असा आपला हा देखील सिरीज होणार आहे. तर आपल्या या नवीन ब्लॉगच्या पहिलीच सिरीज असणार आहे ही. तर नक्की सर्वांनी बघा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच व्हिडिओ नवीन नवीन तुमच्यापर्यंत येत राहतील. तर आपण बघू शकता कशा प्रकारे इथला सर्व नजारा आहे. म्हणून फायनली आपण बदामी केव्हच्या इथं पोहोचलो आणि आजचा आपला राईडचा तिसरा दिवस. तर इथले देखील जे काही ठिकाणे आहेत तर आपण बघणार आहोत. तर इथले डिटेल्स आपला कशी माहिती होती किंवा काय आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीनच. तर बघूया आता फोटोशूट वगैरे काय मग पुढे जाणार आहोत. तर आज शनिवार असल्या कारणाने इथे बरीच अशी शाळेची मुलं वगैरे आलेली आहेत आणि इथे भरपूर अशी गर्दी पण आहे. इथला जो पार्किंग एरिया तो फक्त छोटा असल्या कारणाने थोडा प्रॉब्लेम होतोय पण ठीक आहे. समोरला देखील आपल्याला वरती मंदिर दिसतात. हे काहीतरी मला वाटतं मस्जिद किंवा काय आहे ते आपल्याला माहीत नाही अजून. तर बघूया आपण जाऊन जसं काय काय आपला माहिती भेटतोय तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. की अशा तऱ्हेने वरती चढत चालत आम्ही. Trying to dance along with the steps of father. Here Thandu, he playing the drum. 18 hands of Nataraja. From left side, 9 hands. Right hand, 9 hands. Permutation combination. You will get $81 for teaching forum, peacock forum, 9 into 9.
multiplication 81 dance for the different moments are there. Ganesha also trying to dance along with steps of father. ही या गुफा नंबर 1 याची माहिती आहे. तर 550 इसवी सन मध्ये बनवण्यात आलेली गुफा भगवान शिव लिंग रूप को समर्पित है. चढून आलोत आपण आणि चढून आलेच आपल्याला समोरला एक तांडव करणारी मूर्त दिसतोय आणि त्याच्याच पुढे लगेच ही देखील मूर्त आहे आणि त्याच्याच समोर ही मला वाटते ही देखील मूर्त आहे. तर अशा या दोन मूर्तीमधून जर आपण पुढे जर बघायला गेलो तर समोरला नंदी आहे आणि नंदीच्याच समोरला आपली शिवलिंग देखील आहे. तर ही शंकरांना समर्पित अशी ही पहिली गुफा आहे. बघा कशी वर वगैरे आहेत माकडं आणि आमची ही 3 माकडं पुढे चालली. चला मोबाईल आतमध्ये टाकतो नाहीतर मग. तर मंडळी आपण इथे वर चढत आलोत आणि हा दुसऱ्या नंबरला जो गुफा लागली ती देखील आपण बघायला आलो. तर इथून सुंदर असा नजारा दिसतो आणि ही पूर्ण ही डोंगर रांगा आहे. म्हणजे हा जो पूर्ण किल्ला आहे तो पूर्ण एकदम बदामी कलरचा असल्या कारणाने ह्याला बदामी म्हणून असं नाव दिलं आहे. आणि गुफा नंबर 2 बघायला आलो तर ही जी गुफा आहे ती भगवान विष्णू यांना समर्पित आहे. आणि इथले जर तुम्ही जर चित्रलेखन बघितलं मूर्त्या वगैरे तर अप्रतिम अशा मूर्त्या देखील आहेत. तर समोरला देखील सुंदर अशी मूर्त आहे. गाभाऱ्यातून आलो तर आतमध्ये तर कोणती मूर्ती घुमतोय तर बाहेरला देखील पूर्ण अशा मूर्त प्रत्येक कुठल्या ना कुठल्या अवतारामध्ये आहेत. आपण 3 नंबर गुफाच्या इथं आलोत आणि इथला जो नजारा बघून आम्ही तर एकदम खुश झालो. तर की इथे मस्त अशा एकदम मोठमोठ्या मूर्ती देखील आहेत आणि त्याच्यात जर वर जर बघितलं तर वरती देखील चित्रीकरण एकदम मस्त असा किल्ला आहे. तर समोरला आपल्या लेफ्ट साईडला विष्णू अवतार बघायला भेटतोय आणि राईट साईडला जर आपण गेलो तर नरसिंह अवतार हे देखील बघायला भेटतोय. तर असे भरपूर अशा मूर्त इथे दगडी कामामध्ये कोरीव काम केलेलं आहे. आणि जर आतमध्ये गेलं तर आतमध्ये काहीच नाही. त्यामुळे बाहेरची जी प्रतिमा म्हणजे जे मूर्त्या कोरलेल्या आहेत खूप सुंदर अप्रतिम अशा आहेत. आणि ह्याची ही पूर्ण माहिती आहे. तर तुम्हाला याची माहिती वाचून जर सांगायला गेलो तर बराच टाईम जाईल. त्यामुळे तुम्ही नंतर ही व्हिडिओ स्टॉप करून ही माहिती तुम्ही वाचू शकता काय आहे ती. आणि इथलं तुम्हाला अप्रतिम असा नजारा दाखवतो. गुफा नंबर 4 आतमध्ये देखील आपण जाऊन बघणार आहोत. तर ही गुफा जैन गुफा आहे. तर याच्यामध्ये भगवान बुद्ध यांचं चित्रलेखन केलेलं आहे. तर बघू शकता आतमध्ये у них разные мышцы ушей, а здесь более прямые и длинные, и немножко другая прическа. अशा प्रकारे सर्व हे गुफा नंबर 4 Махавировича другая время. येथील चित्रलेखन केलेलं आहे दगडामध्ये. हे जे केव्स वगैरे बघितले तर त्याचे जर वर जायचं असेल तर वर जायला अगोदर इथून रस्ता होता. हे बघा या गेटच्या इथून रस्ता होता तर आता बंद केला आहे. कारण की काहीच वर्षा अगोदर वरून माणसं पडली होती आणि ती गमावली होती. त्यामुळे ते बंद केल्यात. म्हणजेच काही अशा दुर्घटना नको व्हायला. तर आपल्या समोरला हा किल्ला आहे आणि खाली मंदिरं भरपूर अशी आहेत. तर त्यांना बोलव चला आपण आता केव्स तर बघून झाले आता मंदिरं देखील आपण बघायला जाऊया. तर आमचा कुणाल बाळा फोटो काढतोय और ये पार्टनर लोग हो देखो कैसे पानी पी रहा है.
तिकडे होतो केव्स बघायला आणि आता आपण लेफ्ट साईडला आलो तर इकडे किल्ला आहे आणि मंदिरं देखील आहेत. आपण ती बघायला आलो तिकडे. तर अशा प्रकारे इथला रस्ता केव्सच्या राईट साईडला आलोत आणि समोरलाच आपला जो किल्ला आणि इथे गाड्या पार्क केल्या आहेत आणि इथे हा भूतनाथ मंदिर आहे आणि चालूत पुढे. तर आपल्या जस्ट लेफ्ट साईडला आपण मगाशी बोललो होतो त्याप्रमाणे समोरच आपला केव्स दिसतात आणि हा जो लेक आहे तलाव आहे आणि आपले पार्टनर. तर हे बघा परदेशी पुढे गेला आहे नेमके देखील लॉग बनवतो आहे. त्याच्या देखील चॅनलला सबस्क्राईब करा द पेनकर लॉग आणि आपला देखील चॅनल द 06 रायडर. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ राईडच्या आणि इतर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. काय आतमध्ये शिवलिंग तो आगे अंधेरा है. मोबाइल का फ्लैश लगाना पड़ेगा. आणि ही होती आपण जी वरून तिकडून बघितली होती ती हीच ती मंदिर आणि हा जो आपण बोलो या लेकच्या आतमध्ये मंदिर आहे तो मंदिर आहे. तर आपण तिकडे पण नंतर जाणार. सध्या इथं आराम करत सर्वजण बसलेत. तर मग अशा प्रकारे बदामी येथील हा नजारा होता. ही मंदिरं केव्स देखील होती. तर कसा वाटला व्हिडिओ मला सांगा. त्या अगोदर मी त्या मंदिरात जाऊन येतो आणि मग आपल्या व्हिडिओला एंड करू आपण. मंडळी आपण इकडनं असं आलो तर त्या मंदिरात गेलो होतो. त्या देखील मंदिरात कुठली अशी मूर्ती नाही फक्त शिवलिंग होती. आणि इकडे आलो तर हा भूतनाथ मंदिर आहे. तर इथला नजारा तर अप्रतिम आणि इथला जो व्ह्यू आहे तो एक नंबर असा आहे. तर आलोत हा देखील आपल्याला लास्टचा जो टेम्पल बघायचा होता तर टेम्पल बघायला आलोत. पण समोरला नंदी आहे. तर दीपक परदेशी बोलला की आतमध्ये जास्त चमकादर है वो चमकने वाले है. तर बघूया जाऊन कशा प्रकारे आहेत. दिसले तर आपल्याला ठीक नाही दिसले तरी ठीक. तर आतमध्ये तर पूर्ण अंधार आहे. अरे बाबा हे बघा एक दिसली बघा आपल्याला चमकादर. हे बघा तर जास्त काय आतमध्ये जात नाही. चला इथूनच बाहेर नाहीतर उगाच अंगावर आले नाही पाहिजे. तर अजून या मंदिराच्या बाजूला देखील एक डोंगर भाग आहे. त्या देखील तिथे देखील चित्ररेखन दगडामध्ये केलेलं आहे ते देखील बघूया आपण. हा जो भूतनाथ टेम्पल आहे तो बघून आलोत आणि मोस्टली इकडे जर आपण टेम्पल जर म्हणजे ही मंदिरं बघितली तर सर्व मंदिरामध्ये शिवलिंगच आहेत. तर आपण आलोत समोरच्या डोंगर भाग बघायला. तर या डोंगरामध्ये देखील असे मंदिरं कोरलेले आहेत आणि शिवलिंग देखील बनवलेले आहेत. तर बघू शकतो आपण सगळीकडं तसाच कोरीव काम आहे. हा नंदी आहे. हा देखील इकडे मंदिर आणि शिवलिंग. तर सगळीकडं मोस्टली शिवलिंगच बघायला भेटेल कारण इथला जो कोरीव काम आहे तो अप्रतिम असा कोरीव काम आहे. तिकडे नरसिंह अवतार इकडे देखील काही आहे. इकडे हा गणपती आपल्याला दिसतोय. बरेच असे अवतार आहेत पण नक्की जे आपला ओळखलीत ती सांगितलीत. कोणाला जर काही माहिती असेल तर कमेंट करून देखील तुम्ही सांगा की कोणते कोणते चित्र आहेत. तर आपल्याला नरसिंह अवतार आणि गणेशजी आणि अजून एक असे अवतार आहेत. तर पुढे देखील काय आहे का बघूया आपण. तर आपला MK पुढं आहे द पेनकर लॉग. MK पेनकर भावाचा देखील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब करायला तर काही पैसे लागत नाही. फक्त एक क्लिक
आमच्या मदतीसाठी. बस तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ बनवून आणायला एक होप लागतो. तर सबस्क्राईब केल्याने होप मिळतो, लाईक केल्याने होप मिळतो, आणि लाईक केल्याने थोडंसं यूट्यूब आहे ना, यूट्यूब थोडं जास्त लोकांकडे व्हिडिओ आमचे पाठवतो. त्यामुळे तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा तुमच्या जवळच्या माणसांना, आणि ते देखील मग त्यांच्याकडनं पण सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आम्हाला असेच फॉलोअर्स वाढतील आणि तुमच्यापर्यंत आम्ही नवीन व्हिडिओ असेच पोचवतो. तर समीर मिया आपला आहे इथे देखील. काय आहे ते? हां बरोबर, ही जी आपण बघितलं होतं हां मंदिर, सुंदर असे विष्णू अवतार विराजमान आहेत. हा लेकच्या इथे पुढे देखील एक मंदिर आहे काहीतरी, पण तिथे ग्रिल लावलेलं आहे, त्यामुळे आपण तिकडे न जाता बंदर मामा आपले आलेत आणि हा लॉग आपला इथेच एंड करूया. तर मग चला तर मग